नमस्कार मित्रांनो, आज रामनवमी, सियावर रामचंद्र की जय. आपण ही वास्तू बघतोय ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं अंबरनाथ जिल्ह्याचं कार्यालय, समर्थ भारत संस्कार केंद्र. आज येथे हिंदू संमेलन, संघाला 100 वर्ष पूर्ण झाली. संघाचं शताब्दी वर्ष, या शताब्दी वर्षानिमित्त प्रत्येक वस्तीशाह हिंदू संमेलन होणार आहे. आज अंबरनाथमधील वडवली विभागाचं हिंदू संमेलन, ह्या हिंदू संमेलनामध्ये समाजातील सर्व स्तरातील, सर्व घटकातील समाज एकत्र येऊन कार्यक्रम करणार आहे. आज या हिंदू संमेलनामध्ये सुंदर अशी गाण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे वैचारिक देवाणघेवाण बौद्धिकाच्या माध्यमातून होणार आहे. अशा सर्व समाजाला एकत्रित आणून हिंदू संमेलन वस्तीशाह होणार आहेत. तर आपण गाण्याचा आस्वाद घेऊया. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची अबाई, काय सांगू झाले काहीची अबाई, पुढे झाले नाही, पुढे झाले नाही, आवडीने आनंदाचे डोही आनंद आनंदाची अंग, आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. आवा तुझा विसरण व्हावा, गुण गाईना आवडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. मला घे मुक्ती आणि संपदा, मला घे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, घालावे आम्हासी, सुखे घालावे आम्हासी, गुण गाईना आवडी, हेची माझी सर्व जोडी, माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. आणि ज्यांच्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये, मनामध्ये, कृतीमध्ये राम आहे, असे आपण जे जमलेले सगळे हिंदू बांधव भगिनी आहेत, या सगळ्यांनाही वंदन करून, प्रणाम करून मी आजच्या या हिंदू संमेलनाच्या निमित्त काही मुद्दे आपल्यासमोर उजळणी स्वरूपात ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. उजळणी म्हणताना एवढं जरी म्हणायचं की आता जो गीतांचा कार्यक्रम झाला त्यामध्ये अनेक मुद्दे त्यातले स्पर्श करून गेलेले आहेत. आणि दुसरा मुद्दा, आपण एवढे प्रबुद्ध आहोत की आणि काही आपल्याला म्हटलं की ताकभाग समजतं, त्यामुळे सगळ्याच मुद्द्यांचं विश्लेषण आपल्यासमोर करण्याची आवश्यकता मला वाटत नाही. आणि त्याहीपेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा ज्याची आपण वाट पाहत आहात
हा कार्यक्रम कधी संपणार आहे? येणे भाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे वडो, मैत्र जीवांचे, दुरितांचे निमित्त जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर इष्टांची मांडी आळी. पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता झाली. आज रामनवमी, त्यानिमित्ताने छोटासा उत्सव येथे संपन्न झाला. आज सर्वांसाठी येथे महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. या कार्यक्रमाकरिता हे गोखले काका, वय वर्ष 104, हे तरुण उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी वडवली विभागातील माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपण बघतोय महाप्रसादाचं सर्वजण सेवन करतायत. संघाचे स्वयंसेवक येथे शिस्तबद्ध रीतीने सर्वांना महाप्रसाद देत आहेत. आज महाप्रसादामध्ये राम खिचडी होती, त्याचप्रमाणे पन्ह होतं. आपण बघतोय पन्ह, राम खिचडी आणि एक डाळ. ही डाळ चविष्ट असते एकदम. ह्या डाळीमध्ये कैरी आणि डाळ एकत्र करून ती डाळ तयार केली जाते. आवडीने आम्ही पन्ह आणि डाळ खातो. देशामध्ये जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम सुरू आहेत आणि याचाच एक भाग म्हणून आजपासून सर्व शहरामध्ये, वस्त्यांमध्ये हिंदू संमेलन होणार आहेत. आज सुवर्ण योग असा की आज रामनवमी आणि हिंदू संमेलन. आज समर्थ भारत संस्कार केंद्र, ते संघाचं अंबरनाथ जिल्ह्याचं कार्यालय, इथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी संघाचे वरिष्ठ ज्येष्ठ स्वयंसेवक उपस्थित होते. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं आणि ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संघटन में शक्ती है, हिंदू समाज संघटित झाला पाहिजे हा विचार घेऊन आम्ही इथून बाहेर पडलो. आज रामनवमी, रामाचा जय जयकार झालाच पाहिजे. त्यामुळे आपण सर्वांनी म्हणूया, सियावर रामचंद्र की जय, पवन सुत हनुमान की जय.